हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर माझं संध्याकाळचं कामं चालू झालेलं आहे. थोडी क्लिनिंग करायची होती, जे की आपलं रोजचंच काम असते. तर थोडं टेबल वगैरे आवरून घ्यायचं होतं. आज अन्वी घरी होती. किंडरगार्टन आज बंद होतं आणि वीकेंडच्या नादामध्ये मी विसरून गेली होती. तिची सकाळी तयारी वगैरे करून दिली आणि जाऊन बघते तर किंडरगार्टन बंद. परत तिला घरी घेऊन आली. मुलींना आता थोडं गार्डनमध्ये खेळण्यासाठी पाठवलं. म्हटलं पटापट आपली सर्व क्लिनिंग करून घ्यावी. तर इथं माझी क्लिनिंग चालू आहे. थोडा सोफा वगैरे जे आपलं एक्स्ट्रा काही नाही. मुली घरी असल्यानं तर थोडा कचरा इकडे तिकडे करत राहतात. त्याच्यामुळे मग जास्त थोडं झटक करावं लागतं. तर संध्याकाळचं छान मस्त असं ऊन पडलेलं आहे. इकडे खूप आता थंडी कमी झालेली आहे. जसं की आपल्याकडे बघा, विंटर म्हणजे जशी थंडी असते तशी थंडी आहे आणि सकाळी थोडी जास्त वाटते, पण दुपारच्याला खूप मस्त वाटते. आता ते मोठमोठे जॅकेट आणि थर्मल वगैरे असं घालण्याची गरज पडत नाही. तर इथं सर्व मी आधी आवरून घेतलेलं आहे. सर्व घर वगैरे सर्व सामान उचलून घेतलेलं आहे आणि आता व्हॅक्यूम करून घेत आहे. एक वेळ झाडू मारला ना की वेळ व्हॅक्यूम मारलं की घर क्लीन राहतं आणि दोन्ही वेळ झाडू जर मारला तर घर असं वाटत नाही की क्लीन केलेलं आहे. त्याच्यामुळे मग मी काय करते, एखाद्या वेळेस सकाळी गडबड असली तर झाडू मारून घेते, नाहीतर मग संध्याकाळी मारते. एक टाईम मी व्हॅक्यूम करते आणि एक टाईम झाडू मारून घेते. कारण कार्पेट वगैरे त्याच्यावरती जो कचरा आहे तो वरचा मोठा कचरा झाडूने निघतो, पण आतमधली जी डस्ट आहे ते निघत नाही पूर्ण आणि मग त्याच्यामुळे काय होते, घर असं छान प्रसन्न वाटत नाही, स्वच्छ वाटत नाही. त्याच्यामुळे मग एक टाईम मस्त मी डीप असं व्हॅक्यूम करून घेते. तर इथं आता चालू आहे माझं व्हॅक्यूम. सर्व कामं वगैरे आवरून झाली होती. तर इथं मुलींबरोबर थोडी आमच्याच घराजवळचं हे थोडं छोटंसं पार्क आहे, तिथं त्यांना घेऊन आली होती. अन्वी घरी होती आणि थोडी बोर होत होती घरामध्ये. ऊन असलं की मुलींना डोळ्यांनी ऊन दिसलं की त्यांना मग बाहेर जायचं असतं. ते थंडी असो की काही असो आणि आपल्याला थंडी वाजते. मला अजून पण मी पुलोवर घालून जाते बाहेर आणि मुलींना अजिबात थंडी वाजत नाही. तर माझ्याकडे शेवग्याच्या शेंगा होत्या. तर म्हटलं आज मस्त असा काळ्या मसाल्यातला शेवगा आपण करूया. तर धने भाजून घेत आहे थोडं तेल टाकून आणि इथं मी मस्त आपल्या गॅसवरती जाळावरती कांदा भाजून घेतलेला आहे. कांदा 2 खाप केलेले आहे आणि चाळणीवरती आपली फुलक्यांच्या चाळणीवरती कांदा आणि खोबरं मस्त काळं होईपर्यंत छान आतून खरपूस होईपर्यंत मी त्याला भाजून घेतला आणि धने थोडेसे तेल टाकून असे मस्त भाजून घेतलेले आहे. धने काढून घेतले आणि खोबरं थोडं ठेचून घेतलं, जेणेकरून मिक्सरला जास्त त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून. तर धने काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकलं आणि आपले जे शेंगा आहे त्या सोलून घेतल्या, त्याच्या शिरा काढून घेतल्या व्यवस्थित आणि काप करून त्यामध्ये थोडंसं मीठ, हळद टाकून थोड्याशा परतून घेतल्या तेलामध्ये आणि नंतर पाणी टाकून मस्त त्या शेंगा आपल्या शिजवायला ठेवल्या. तर तिकडे शेंगा शिजत आहे. इथं वाटणामध्ये आधी मी कोथिंबीर घेतली थोडी आणि 4-5 पाकळ्या घेतल्या लसणाच्या आणि कांदा लसूण मसाला घेतला. तो नसेल तर काळा मसाला घेतला तरी चालतो. तर तिकडे वाटण मस्त वाटून घेतलं आहे आपलं आणि त्याच्यानंतर जे खोबरं आपण भाजलेलं तर खोबरं, कांदा हे त्याच्याबरोबर मस्त वाटून घ्यायचं आणि वाटण होत नाही तोवर इकडे आपले मस्त शेंगा पण शिजून झालेले आहे. जास्त पण शेंगा शिजवायचे नाही, कारण थोडं आपण त्याला आपल्या जे वाटण बनवणार आहे त्यामध्ये आपण शिजवून घेऊ. तर तेल ठेवलेलं आहे, शेंगा काढून घेतल्या, तेलामध्ये थोडासा हिंग टाकला आणि जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण आता मी यामध्ये टाकून छान असं मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घेते. त्याचबरोबर थोडं मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडासा इथं गरम मसाला टाकलेला आहे, कारण आपण मसाला वगैरे जास्त दुसरा काही घेतलेला नाही. तर हे छान आता मस्त तेल सुटेपर्यंत मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आणि याला लगेच तेल सुटते, कारण जेव्हा आपण खोबरं भाजून घेतो ना तर असं जाडून घेतो, भाजून म्हणता येणार नाही कारण आपण त्याचे काप वगैरे करून भाजलेले नाही, डायरेक्ट आपण जाळावरती जाडलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्याचं सर्व तेल लगेच सुटते. तर भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते भांडं
मी विसवून घेतलं आणि ते पाणी यामध्ये टाकून घेतलं. आणि त्याच्यानंतर ज्या आपण शेंगा उकडून घेतलेल्या होत्या, थोडं पाणी होतं ते पाणी आधी मी टाकून घेतलं आणि शेंगा टाकून घेतल्या. शेंगा पण छान मस्त शिजलेल्या होत्या. आपले 70 to 80% शेंगा शिजवून घ्यायच्या, जास्त शिजवायच्या नाही. तर आता बाकीच्या ज्या थोड्या शेंगा आहेत त्या अन्वी तिला नुसत्या अशा खायला खूप आवडतात. मी त्यामध्ये आधी उकडताना मीठ वगैरे टाकलं होतं तर चव लागते. तर त्या शेंगा थोड्या मुलींसाठी बाजूला ठेवून दिल्या आणि शेंगा मस्त अशा मी थोड्या त्यामध्ये मिक्स करून घेते आपल्या वाटणामध्ये आणि छान असं मस्त अंदाजे 1 मिनिट त्याला शिजवू देते. 1 मिनिटानंतर बघितलं तर मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं होतं आणि शेंगा ज्या आहे त्या मस्त मसाल्यामध्ये भिजलेल्या होत्या. तर आता मी यामध्ये गरम पाणी टाकून घेतलं. जास्त भाजी अशी पातळ पण करायची नाही आणि दाटसर पण करायची नाही, मस्त मीडियम भाजी करायची. पातळ असं एकदम पाणी पण चांगला लागत नाही आणि जास्त घट्ट पण चांगला लागत नाही. तर चुरून खायचं असेल किंवा भाताबरोबर खायचं असेल तर मस्त अशी मीडियममध्ये भाजी ठेवायची. तर इथं कोथिंबीर कापून घेतलेली आहे, भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल किती छान मस्त तरी सोडलेली आहे आपल्या भाजीने गरम पाणी टाकल्यामुळे. आणि तेल पण जास्त मी घेतलेलं नव्हतं, तुम्ही बघितलंच असणार. आणि चवीपुरतं इथं मीठ टाकलेलं आहे. आता मस्त एक उकळी येऊ द्यायची आणि मग इथं आपली भाजी तयार आहे. आणि काळं वाटण्याची एकदम भाजी इझी आहे. आपण खोबरं वगैरे असं तेलात भाजून घेतो, तर हे डायरेक्ट आपल्या चाळणीवरती ठेवायचं. खोबरं आणि एक कांदा लगेच होऊन येतो आणि मीडियम फ्लेमवरती त्याला भाजून घ्यायचं. खूप छान वेगळी चव लागते या वाटणाची. तर इथं मस्त आपली भाजी तयार आहे. तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता आणि भाताबरोबर पण खायला उत्तम आहे. तर आज मी बनवत आहे भाकरी. मला भाकर बनवायची होती या भाजीबरोबर चुरून खाण्यासाठी. मला भाकर या भाजीबरोबर चुरून खायला खूप आवडते, म्हणून मी भाकरी बनवत आहे. तर इथे मस्त आपल्या मी सर्व भाकरी करून घेतलेल्या आहे. मुलींसाठी पण आज भाकरच बनवली, भात वगैरे काही बनवला नाही आहे. तर मस्त भाकर आज त्यांना पण चुरून देणार आहे. तर मस्त आपल्या भाकरीला असा पोपडा आलेला आहे आणि मस्त भाकर झालेली, मस्त मोठ्या मोठ्या केलेल्या आहे आणि भाजी पण खूप छान झालेली आहे. तुम्ही बघू शकता कमी तेलामध्ये खूप छान अशी तर्री आलेली आहे आणि चवीला पण उत्तम झालेली होती. आता अदितीचे बाबा पण ऑफिसमधून आलेले होते, तर म्हटलं चला आता वाढून घेते. तर मस्त आपली भाजी घ्यायची, भाकर जे तुम्हाला आवडते, चपाती, भाकर, भात कशाबरोबर पण भाजी ही मस्त लागते. त्याच्याबरोबर तोंडीला मी मस्त कैरी घेतलेली होती, थोडासा कांदा घेतलेला होता, काकडी वगैरे काही पण तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी भाजी वाढून घेते आणि असं मस्त चुरून घेता. मोस्टली आमच्याकडे भाकर बरोबर जी पण भाजी खाल्ली जाते याला काही काही लोक कालवण म्हणतात, आमच्याकडे याला मसाल्याची भाजी म्हणतात विदर्भामध्ये. तर मस्त असं चुरून घ्यायची भाकर आपली. इथं मस्त भाजी तयार आहे आणि त्याच्यावरती मस्त भाजी टाकून घ्यायची आणि मस्त आरामात बसून खायची. मुलींना पण खूप आवडली होती, मुलींना शेंगा वगैरे त्यांनी अशाच खाल्ल्या. टीव्हीवरती रामायण लावलेलं होतं. रामायण बघता बघता इकडे आमचं जेवण चालू आहे. तर मस्त आम्ही जेवण एन्जॉय करत आहे रामायण बरोबर. तिकडे हनुमानजी पण जेवण करत आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, लाईक नक्की करत जा. चला मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बाय बाय.